साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा मोठा चटका बसायला आता सुरुवात झाली आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये गेल्या आठवड्याभरात 64 रुपये किलो असलेली साखर आता थेट 72 रुपये किलोंवर जाऊन पोहोचली आहे। तर गेल्या दीड महिन्यामध्ये साखरेच्या दरामध्ये जवळपास 30 रुपयांची वाढ झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी सुद्धा केलेला आहे आणि केंद्राने तुटवडा भरून काढण्यासाठी 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला। मात्र दर कमी होण्याऐवजी क्विंटल मागे सुमारे 200 रुपयांनी वाढ झाल्याचं सुद्धा समजतं। मागच्या वेळेस मी साखर 40 ते 42 रुपयांनी नेली होती। यावेळेस मला अक्षरशः साखर ही 71 ते 72च्या घरात घ्यावी लागत आहे। मग हे साखरीसोबत इतरही भाव वाढले आहेत, जसे डाळी आहे, कडधान्य आहे। तर सरकारने याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचा भाव कमी करावा। आमचं महिलांचं बजेट आहे ते डायरेक्ट 500 ते 600 रुपयांनी वाढल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचे भाव कमी करावे। सरकारने 10 लाख मेट्रिक टन साखर ही आयात करण्याची घोषणा केली, पण घोषणा केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी 200 रुपयांनी टेंडरवर गेलं आणि 2 रुपयांनी अजून साखर वर झाली। ती आज 72 रुपयावर येऊन ठेपली आहे। आपल्याला आयात वगैरे करण्याची काही गरज नाही। जर आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांना जर ऊसाचा चांगला भाव दिला तर जे ऊस पिकवणारे शेतकरी जे आज द्राक्ष आणि कांदा पिकवायला लागले ते शेतकरी परत ऊसाकडे मर्च होतील आणि द्राक्ष, कांदा आणि ऊस या तिघांनाही भाव मिळेल। तर सरकारने ही उपाययोजना केली पाहिजे। आपला देशच खूप सुसंपन्न आहे, आपल्याला गरज नाही कुठली आयात करण्याची, पण याच्यावर सरकारने लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे। तर या संदर्भात अधिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृषी अर्थतज्ञ राजेंद्र जाधव सर। राजेंद्र सर, स्वागत आपलं पुढारी न्यूजवर। सर, साखरेची ही जी भाववाढ आहे, ही जी दरवाढ आहे, ही सगळ्यात आधी ही परिस्थिती का निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कृत्रिम परिस्थिती निर्माण केली गेली आहे की काही कारणामुळे ही निर्माण झाली? ही परिस्थिती निर्माण होण्यामुळे मुख्य कारण आहे की सरकारला उत्पादनाचा अंदाज आला नाही आणि उत्पादनाचा अंदाज न आल्यामुळे सरकारनं जो एक्सेसिव्ह स्टॉक आहे दरवर्षी आपल्या साखरेच्या दरवाढीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जवळपास मागचे 17 वर्ष ना साखरेमध्ये किरकोळ दरवाढ होती। 2009 मध्ये अशाच पद्धतीने दर वाढले होते। त्यानंतर मात्र सातत्यानं भारतामध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत होतं, त्यामुळे दर वाढत नव्हते आणि त्यामुळे सरकारी थोडंसं गाफील होतं आणि त्यामध्येच 2025-26 हंगाम आहे, यामध्ये नक्की उत्पादन किती होईल याचा जो अंदाज होता तो सरकारचा चुकला। सरकारला अपेक्षित होतं की जवळपास 310 लाख टन निव्वळ साखरेचं उत्पादन होईल, प्रत्यक्षात उत्पादन झालं आहे 279 लाख टन। 30 लाख टन कमी झालं, जे अपेक्षित 30 लाख टन कमी झालं। सरकारनं काय केलं, सरकारला अपेक्षित होतं की 310 लाख टनापर्यंत उत्पादन जाईल। आपली देशांतर्गत मागणी असते साधारणतः 285 लाख टनाची मागणी असते, तर मागणीपेक्षा उत्पादन जास्त होईल असा सरकारचा अंदाज होता। प्रत्यक्षात असं झालं की मागणी 285 लाख टनाची आहे आणि उत्पादन झालं हे 279 लाख टन झालं। सरकारनं गृहीत धरलं की उत्पादन जास्त होईल आणि ते गृहीत धरून सरकारनं अगोदर 30 लाख टन साखर आहे ती इथेनॉल निर्मितीसाठी वळवली। त्यानंतर सरकारनं 8 लाख टन सुरुवातीला 15 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली, ती नोव्हेंबरमध्ये दिली। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिरिक्त 5 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली। असं करून सरकारने 20 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली। प्रत्यक्षात भारतातून फक्त 8 लाख टन साखरेची निर्यात झाली। मात्र असं झालं की त्यानंतर उत्पादनाचे आकडे जसे रिवाइज होत गेले, कमी होत गेले, तसं लक्षात आलं की भारतामध्ये साखरेचा जो साठा आहे हा 30 वर्षातला निच्चांकी साठा आहे। जनरली असं होतं की जेव्हा आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन गळीत हंगाम सुरू होतो आणि हा गळीत हंगाम सुरू होत असताना सर्वसाधारणपणे आपण 60 ते 70 लाख टन हा कॅरी फॉरवर्ड साठा असतो। कॅरी मागच्या हंगामातला जो शिल्लक साठा असतो तो 60 ते 70 लाख टन शिल्लक असतो आणि नेमकं याच काळामध्ये दसरा, दिवाळी असे आपले सण असतात, ज्या काळामध्ये साहजिकच साखरेची मागणी वाढते। पण यापूर्वी असं व्हायचं की 60-70 लाख टन किंवा कधी असं झालं नाही की आपल्याकडे 120 लाख टनाचा पण साठा शिल्लक असायचा। त्यामुळे जरी मागणी वाढली सणासुदीच्या काळामध्ये तरी ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा असायचा। यावर्षी असं झालं की आणखी एक महत्त्वाची परिस्थिती, आता ही परिस्थिती तर उद्भवली आहे, साखरेचे भाव वाढलेत हे नक्की, मात्र आता काही उपाययोजना यासाठी करता येईल का जेणेकरून परिस्थिती सुधारेल? यामध्ये आता फारशा उपाययोजना सरकारला करता येणार नाही। सरकारने जी उपाययोजना केली तर सरकारनं असं केलं की कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आणि ती किती दिली, 10 लाख टन परवानगी दिली। पण याच्यामध्ये अडचण अशी आहे, कच्ची साखर ही मुख्यतः ब्राझीलमधून येते आणि ब्राझीलमधून आता आज जर आपण सौदा केला ब्राझीलमधून साखर आयातीचा
तर तो तिथून साखर पोहोचायला भारतामध्ये जवळपास 2.5 महिने लागतात. 2.5 महिन्यानंतर तिथून जहाज निघालं तर ते साखर पोहोचणार आपल्या बंदरामध्ये. तिथून आपण ते अनलोड करणार आणि रिफायनरीमध्ये घेऊन जाणार. त्यानंतर आपण ते कच्च्या साखरेची पक्की म्हणजे व्हाईट शुगर करणार आणि त्यानंतर आपण ती साखर ग्राहकांना देऊ शकतो. जी कच्ची साखर आलेली ती आपण ग्राहकांना देऊ शकत नाही. ह्या सर्व परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास 2-2.5 महिने लागतात. त्यामुळे सरकारनं तर ह्याच्याऐवजी जर पक्क्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली असती तर अगदी. प्रश्न पडदी सुटला असता. आणि आता अशी अवस्था की जरी आपण 10 लाख टनाला जरी परवानगी दिली असली तर जागतिक बाजारात दर हे काय फार कमी नाहीये. तिथेही जवळपास नक्कीच आपली लँडेड राजेंद्रजी, धन्यवाद.